जेव्हा पण आपल्याला एखाद्या सर्किट मधला करंट किंवा व्होल्टेज डिटरमाइन करायला सांगतात ना, मग पोरं काय म्हणतात की गुट्टे सर आम्ही व्होल्टेज आणि करंट डिटरमाइन करू बाय युजिंग विच लॉ? ओहम्स लॉ. परत एकदा कोणता लॉ? पण तुम्हाला माहिती आहे का ओहम्स लॉचा एक वीक पॉइंट आहे. ओहम्स लॉ प्रत्येक ठिकाणी वापरता येत नाही. आणि समजा तुम्ही वापरलास त्याला वेळ जास्त लागतो. असं काही जुगाड आहे का? अशी कोणती ट्रिक आहे का ज्या ट्रिकच्या मदतीने खूप कमी वेळामध्ये करंट डिटरमाइन करता येतो आणि खूप कमी वेळामध्ये व्होल्टेज पण डिटरमाइन करता येतं? त्या ट्रिकचं नाव मी बोर्डवर लिहित आहे. एका ट्रिकचं नाव आहे CDR आणि दुसऱ्या ट्रिकचं नाव आहे VDR. मी आता सांगतो, या ट्रिक्स बुक्स मध्ये नाहीयेत, घरी जाऊन काय शोधायचे शोधा, मला फॉलो करा. CDRचं फुल फॉर्म आहे करंट डिव्हिजन रूल. बोला. आणि VDRचं फुल फॉर्म आहे व्होल्टेज डिव्हिजन रूल. बोला. पोरं म्हणतात मग सर CDR आणि VDR कुठे यूज होते? एक सिस्टमॅटिकली तुम्हाला शिकवतो, लक्ष देऊ नये का? मी परत सांगणार नाही, तुम्ही आरामात लिहित बसा. सरने या ट्रिकचे तुम्हाला फाइंड करायचंय. एक तर तुम्हाला करंट फाइंड आउट करायचं आहे किंवा करंट आणि व्होल्टेज फाइंड आउट करण्यासाठी गुट्टे सरने तुम्हाला किती ट्रिक सांगितलं? पहिल्या ट्रिकचं नाव CDR, दुसऱ्या ट्रिकचं नाव पहिली ट्रिकचं फुल फॉर्म करंट डिव्हिजन, दुसऱ्याचं तुम्ही फुल फॉर्म लिहाल, मी फुल फॉर्म लिहित नाही, चालेल ना? पोरं म्हणतील की सर CDRचा वापर कुठे केला जातो? हे इंटरेस्टिंग आहे. CDRचा वापर फक्त पॅरलल ब्रांचला केला जातो. पोरं म्हणले सेरीज का नाही? सांगतो. जसं CDR पॅरलल मध्ये वापरला जातो तसा VDR फक्त वापरला जातो सेरीज मध्ये. असं का बरं ते मी सांगतो. पोरं म्हणले CDR ने तुम्हाला मिळतं काय? CDR ने मला I1 आणि I2 डिटरमाइन करता येतो आणि VDR ने मला V1 आणि V2 डिटरमाइन करता येतो. पोरं म्हणतील गुट्टे सर एवढा मोठा फेमसला ओम्स तुम्ही सोडून याच्याकडे का जाता? याला वेळ कमी लागतो. आता प्रॅक्टिकली विचार करा की CDR सिरीजला का लावत नाही? CDR मध्ये करंट डिव्हिजन रूल ना. अरे सोपा आहे रे. तुम्हाला जर करंट पाहिजे असेल तर कोणता रूल? आणि व्होल्टेज पाहिजे असेल तर? परत एकदा, करंट पाहिजे असेल तर व्होल्टेज पाहिजे असेल. सिरीज मध्ये करंट काय असतो? सिरीज मध्ये सेम असतो. शिकवलं ना कालच. सांगा सिरीज मध्ये करंट काय? अरे जिथं करंट सेम आहे तिथं तुम्ही CDR लावून करताय काय? मग डोक्यात चाललंय का? अरे जिथं जी व्हॅल्यू वेगळी ती डिटरमाइन करा ना, जी सेम आहे ती फाइंड आउट करून काही मिळणार आहे का? सो CDR सिरीजला का लागत नाही? करंट इज रिमेन्स कॉन्स्टंट. आणि VDR पॅरलल मध्ये का वापरला जात नाही? कारण व्होल्टेज पॅरलल मध्ये सेम असतं. समजलं का? जी व्हॅल्यू जिथं सेम तिथं तो रूल लागत. म्हणून पाठ करा, CDR हा पॅरलल लावला जातो, VDR सिरीजला. कारण याच्यामध्ये तुकडे कोणाचे होतात? करंटचे. आणि याच्यामध्ये तुकडे कोणाचे? व्होल्टेजचे. आन्सर कसे देत आहे? परत एकदा सांगा. पॅरलल मध्ये कोणाचे तुकडे होत आहे? बरोबर ना? म्हणून CDR आणि सिरीज मध्ये व्होल्टेज. आता थांबा, आता मी तुम्हाला एकदम सिस्टमॅटिकली CDR आणि VDR समजून सांगतो. वाटतं तर फुल फॉर्म लिहूनच देतो, तुमच्या पण डोक्याला ताप नको. पहिला रूल आहे करंट डिव्हिजन रूल. बोला रे. याला मी ब्रॅकेट मध्ये लिहितो करंट डिव्हिजन रूल. मी खाली काय लिहितं लक्ष देऊ नका. यूज ओनली इन विच नेटवर्क? पॅरलल नेटवर्क. इट इज नॉर्मली यूज टू फाइंड I1 आणि मी तुम्हाला ट्रिक पण शिकवणार आहे, लगेच त्याचे एक एक्झाम्पल पण घेणार आहे. लक्ष द्या मी काय सांगू. समजा गुट्टे सरांकडे एक नेटवर्क आहे. पहिले ट्रिक ऐकून घ्या रे. हा पहिला रजिस्टर वर असा, हा दुसरा रजिस्टर खाली असा. याचा टोटल करंट IT आहे. IT म्हणजे करंट की टोटल करंट? पोरांनो याचं नाव R1 आहे ना, याचं नाव R2. समजा उदाहरणार्थ हा जो करंट आहे तो 10 एम्पियर आहे. किती? 10. आणि याची आणि याची व्हॅल्यू सेम आहे. सांगा वर किती जाईल? परत एकदा, याची आणि याची व्हॅल्यू सेम आहे. हा 10 एम्पियर आहे, वर किती जाईल? 5. खाली किती जाईल? CDR लावायची गरज पडली. मग CDR कुठे लावायचं? जिथं व्हॅल्यू सेम आहेत का डिफरंट आहेत? डिफरंट आहेत. आता समजा वरच्याची व्हॅल्यू आहे 3.2 ओहम, खालच्याची व्हॅल्यू आहे 5.6 ओहम. करंट इक्वल डिवाइड होत, वरून वेगळा खालून वेगळा, अशाच ठिकाणी CDR लावायचा. साध्या न्यूमरिकल्स मध्ये CDR लावायचं लावून काही फायदा
नाही. पण एक गोष्ट आहे, सीडीआर तेव्हाच तुम्ही लावू शकता जेव्हा तुम्हाला टोटल करंट माहीत असतो. माहीत असतोला इंग्लिशमध्ये नोन असं म्हणता. काय म्हणता? नोन म्हणजे माहीत असलेला आणि अननोन म्हणजे माहीत नाही. मग पोरमधील IT दिलेला असतो का? हो, IT दिलेला असतो. दिलेला नसेल तर मी सांगेल ना कसा काढायचा. मग सांगा, ITचे किती तुकडे झाले? एक तुकडा वरून चालला कॉल्ड ॲज I1 आणि एक तुकडा खालून चालला कॉल्ड ॲज. सरांना काय पाहिजे? I1 आणि बघा मग I1 आणि I2 कसा काढायचा. टू फाइंड करंट I1 अँड I2. बघा I1 चा फॉर्म्युला आम्ही परत नाही सांगणार, एकदाच सांगणार, व्यवस्थित सांगणार. I1 इज इक्वल्स टू टोटल करंट इनटू एक लाईन. कोणता करंट? जो तुम्हाला माहित आहे. हा माहित आहे, हे दोन माहित नाहीत. ITच माहित नाही तर फॉर्म्युला वापरता येणार. I1 इज इक्वल्स टू IT. न्यूमरेटर मध्ये तो रेजिस्टन्स घ्यायचा जो अपोजिट ब्रँचला असतो. तुम्ही कोणता करंट फाइंड करताय? बघा ना इकडे, कोणता? I1 चा रेजिस्टन्स कोण आहे? CDR मध्ये तो नाही घ्यायचा, त्याच्या अपोजिटचा घ्यायचा. सांगा मग R1 च्या अपोजिटचा R2 डिवाइड बाय दोघांची बेरीज R1 प्लस R2. विषय संपला. युनिट इज एम्पियर. हा भेटला पहिल्या करंटचा शॉर्टकट फॉर्म्युला. तसाच दुसऱ्या करंटचा फॉर्म्युला कोण सांगेल? IT जशाला सांगा. आता रेजिस्टन्स ऑफ सेम ब्रँच की अपोजिट? हा I2 च्या अपोजिट R1 डिवाइड बाय दोघांची R1 प्लस R2. वी नो दॅट इट इज मेजर्ड इन. पोरं म्हणले आम्हाला चेक करायचं आपला आन्सर बरोबर आहे का नाही. शेवटी काय करायचं? दोघांची बेरीज घ्यायची. पोरांनो, या आलेल्या आन्सरची बेरीज घेऊन जर आन्सर एवढं आलं, समजा तुमचा आन्सर बरोबर आहे. मी परत एकदा सांगतो, CDR मध्ये रेजिस्टन्स कोणाचा असतो? परफेक्ट आन्सर. अपोजिटचा घ्यायचा, सेमचा घ्यायचा. आता ही कन्सेप्ट तुमची अजून चांगली क्लिअर होईल जेव्हा मी याचं एक सुंदर एक्झाम्पल घेईल. एक्झाम्पल आहे फाइंड करंट थ्रू. लक्ष आहे का? फाइंड करंट थ्रू 2 and 4 ओहम रेजिस्टर. असे क्वेश्चन CETला विचारले गेले का? सर्किट दिलेलं असतं, 2 आणि 4 ओहम मधला करंट विचारलाय. डायग्राम आडवी, उभी, तिरपी, तारपी कशी पण असू शकते. प्रत्येक वेळेस डायग्राम आडवीचा असं काही नाही. टोटल करंट तुम्हाला दिलेला आहे 10 एम्पियर. किती एम्पियर? याची व्हॅल्यू आहे 2 ओहम, याची व्हॅल्यू आहे 4 ओहम. यांनी तुम्हाला याच्यातला करंट सांगितलाय कॉल्ड ॲज I1, याच्यातला करंट सांगितलं कॉल्ड ॲज. करायचं का सॉल्व? सांगा मग. आता डायग्रामला VDR लावणार की CDR? तुम्हाला पाहिजे काय? करंट पाहिजे ना. काय पाहिजे? मग VDR कसं काय लावणार? काय लावायचं? आन्सर देत चला बरं, मी आता सांगतोय. अप्लाय CDR. सांगा I1 चा कसा फॉर्म्युला येईल? आता मला डायरेक्ट व्हॅल्यू सांगायचा, टाइमपास करायचा नाही. मला डायरेक्ट व्हॅल्यू सांगायच्या. मला IT R1 R2 तसलं काही सांगायचं नाही. आता सांगा I1 इज इक्वल्स टू टोटल करंट किती आहे? आन्सर चुकीचं सांगितलं तर मी लेक्चर पॉज करेल. एवढ्या साध्या सोप्या भाषेत सांगत आहे. परफेक्ट आन्सर पाहिजे मला. टोटल करंट किती आहे? इंटू 10 एम्पियर. तुम्ही I1 पाहिता ना, तुम्ही कॅल्क्युलेट काय करताय? I1 चा तोच रेजिस्टन्स घ्यायचा का अपोजिटचा? अपोजिटचा किती आहे? डिवाइड बाय दोघांची 2 + 4. सो 10 into 4 कॅन बी रिटन ॲज 40 डिवाइड बाय 6. बरोबर का? 2 ने डिवाइड करा. वर आला 20, खाली आले 3. तुमचा I1 चा आन्सर येतो बरोबर 3 × 18 ना 6.6 येतं. बरोबर का? करंट मोजला जातो एम्पियर मध्ये. इथपर्यंत कळालं? आता मला हाच करंट I2 साठी सांगा बरं. I2 चा फॉर्म्युला सांगा चला. 10 into काय सांगताय? व्हॅल्यू सांगा. रेजिस्टन्स ऑफ अपोजिट 4 आहे का 2 आहे? 2/2 की 2 + 4? मग काय विचार करता एवढा? 10 into 2 20/6 ना. 20/6 म्हणजे 3.3 येतं. बरोबर का? आता खरंच चेक करू की आपला आन्सर बरोबर आहे का चूक आहे. मी खाली नोट मध्ये काय लिहित आहे बघा. पहिला आन्सर किती आलं? दुसरा आन्सर दोघांची बेरीज घ्या 9.9 ना. अरे 9.9 म्हणजे 10 ना. म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. याला म्हणतात करंट डिव्हिजन रूल.
करंट डिव्हिजन रूल पॅरलल मध्येच लावायचा, सिरीज मध्ये लावायचा. सिरीज मध्ये लावून काय फायदा, पण का फायदा नाहीये? कारण सिरीज मध्ये करंट काय असतो, रिमेन्स कॉन्स्टंट असतो. सो काही फायदा. मला सांगा सीडीआर मध्ये टोटल करंट माहीत पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, सीडीआर मध्ये रेजिस्टन्स जो असतो वरचा तो त्याच ब्रांचचा असतो का अपोजिटचा? परफेक्ट आन्सर. आता मी जर तुम्हाला सीडीआर सांगू शकतो मग तुम्हाला व्हीडीआर पण तर समजून घ्यायला पाहिजे ना. सीडीआर नक्की समजलं ना, हो का नाही? गाईज, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ व्हीडीआर? व्होल्टेज डिव्हिजन रूल. सांगा बरं पोरांनो, व्होल्टेज डिव्हिजन रूल कुठे वापरता येतो? युज्ड फॉर, व्हेरी गुड आन्सर, सिरीज नेटवर्क. याचा यूज करून काय फाइंड आउट करता येतं? V1 आणि V2. बरोबर का? आता डायग्राम कडे लक्ष द्या. गुट्टे सरांकडे 2 रेजिस्टर आहेत. हा आहे पहिला, हा आहे दुसरा. बरोबर, याचं टोटल व्होल्टेज आहे VT. किती? लास्ट टाइम जसं तुम्हाला IT माहित होतं ना, तसं VT पण माहित पाहिजे. माहित पाहिजे म्हणजे तुम्हालाही माहित आहे. थोड्या वेळासाठी ॲझ्युम करून चालू माहित आहे. सांगा बरं, या बॅटरीचे किती तुकडे झाले? 2. पहिलं रेजिस्टन्सचे नाव देऊ का? R1 आणि याचं व्होल्टेज आणि याचं व्होल्टेज. आता V1 V2 मला माहित आहे का? बघा, समजा या आणि या रेजिस्टरची व्हॅल्यू सेम आहे. याची आणि याची व्हॅल्यू, याची आणि याची व्हॅल्यू, आणि बॅटरीचं व्होल्टेज आहे 50 व्होल्ट. किती? सांगा बरं, व्होल्टेज किती असेल? याचं आणि याचं व्होल्टेज किती असेल? 25 आणि 25. इथं व्हीडीआर लावायची गरज पडली. व्हीडीआर तेव्हाच लावला जातो जेव्हा रेजिस्टरची व्हॅल्यू सेम आहे का डिफरंट आहे? अरे पोरांनो, सेम व्हॅल्यू असेल तर व्हीडीआर लावून फायदा आहे का? व्हीडीआर लावला कधी जातो? व्हॅल्यू डिफरंट असेल तर. डोक्यात चाललंय का? अशा मंद बसू नका. नाव वी हॅव टू फाइंड V1 अँड V2. तुम्ही जर इथंच अडका लागलं तर पुढचं फिजिक्स खूप हार्ड आहे बरं. मी तुम्हाला आत्ताच इंटिमेट करत आहे. डोक्याच्या वरून जाईल सगळं. सो जरा घरी जाऊन स्टडी करत चला आणि क्वेश्चनचे आन्सर चांगले देत चला. आता मला पाहिजे V1 आणि लास्ट टाइम I1 कॅल्क्युलेट करत असताना आपण IT पासून सुरुवात केली होती ना. ते V1 सुरुवात करत असताना VT इंटू एक लाईन. थांबा, लास्ट टाइम तुम्ही रेजिस्टन्स कुणाचा घेतला होता? इथं अपोजिटचा नाही, त्याचाच घ्यायचा. हा फरक आहे, एवढाच आहे. सो आता हा कोण आहे? V1 चा रेजिस्टन्स डिवाइड बाय दोघांची बेरीज R1 प्लस R2. व्होल्टेज इज मेजर्ड इन व्होल्ट. विषय संपला. कॅन यू टेल मी द सेम फॉर्म्युला फॉर द V2? VT प्लस आहे काय इंटू रेजिस्टन्स ऑफ सेम ब्रांच R2 डिवाइड बाय दोघांची. इट इज मेजर्ड इन. जर तुम्हाला ऍट द एंड चेक करायचं असेल तुमचा आन्सर बरोबर आहे का चूक आहे, दोघांची ऍडिशन घ्यायची. दोघांची ऍडिशन कुणासोबत आली पाहिजे? मी आत्ताच एक ट्रिक सांगतोय. व्हीडीआर अप्लाय केल्यानंतर रेजिस्टन्स कुणाचा घेतला जातो? सेम ब्रँचचा. अपोजिट ब्रँचचा रेजिस्टन्स चुकून पण घ्यायचा. हे तुम्हाला अजून चांगलं समजेल जेव्हा मी याचं एक एक्झाम्पल घेईन. थांबा, गडबड नका करू. इकडे लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल, समजा गुट्टे सरांकडे एक बॅटरी आहे. बॅटरीचं व्होल्टेज आहे 100 व्होल्ट. किती? ही बॅटरी एका रेजिस्टरला लावली. अशी डायग्राम आडवी उभी कशी पण असू शकते. असं काही फिक्स रट्टा मारू नका. प्लस मायनस. समजा पूर्वी याची व्हॅल्यू आहे 10, याची व्हॅल्यू आहे 20. याचं युनिट आहे ओहम, याचं युनिट आहे ओहम. आणि कोणीतरी माझ्याकडून मला सांगत आहे फाइंड V1 आणि सांगा V1 V2 कॅल्क्युलेट करायचा असेल तर CDR लावला जातो का VDR? सांगा मग V1 चा डायरेक्ट फॉर्म्युला कसा बनेल? टोटल व्होल्टेज डायरेक्ट सांगायचंय. आता ते तिकडचा रट्टांना सांगा कसं 100 इंटू रेजिस्टन्स ऑफ सेम ब्रांच. याचा सेम ब्रांचचा किती? डिवाइड बाय दोघांची ऍडिशन 10 प्लस 20. सो V1 इज इक्वल्स टू 100 इंटू 10 म्हणजे 1000 ना. 1000 डिवाइड बाय 30. 00 गेट. 100 डिवाइड बाय 3. सो V1 आला तुमचा 33.33. बरोबर. व्होल्टेज मेजर केला जातो व्होल्ट. तसंच मला V2 साठी मदत करा बरं. चला आता आय एम स्ट्रगलिंग फॉर V1 का V2? परत एकदा सांगा. V2 इज इक्वल्स टू टोटल व्होल्टेज इंटू रेजिस्टन्स ऑफ सेम ब्रांच 20 अपॉन
10 + 20 सो V2 इज इक्वल्स टू वर आले 2000 डिवाइड बाय 30 00 गेट V2 तुमचा येतो 66.66 बरोबर. आता मी तुम्हाला सांगतो कसं आन्सर चेक करायचं. 66.66 33.33 दोघांची बेरीज 99.99 विच इज इक्विव्हॅलंट टू म्हणजे तुमचा आन्सर बरोबर आहे. याला म्हणतात CDR. आणि आता हे जे रूल्स आहेत ना तुमच्या बुकमध्ये नाही आहेत, घरी जाऊन चेक करा. मग तुम्ही म्हणाल की गुट्टे सर याला जर ओहम्स लॉने सॉल्व्ह केला असतं तर जमलं असतं का? जमेल असं नाही म्हणत की जमणार नाही, पण ओहम्स लॉला वेळ थोडा जास्त लागतो. हे उगं तुम्हाला बघितल्यास थोडं गिमिकी वाटत आहे, गिमिकी म्हणजे थोडं किचकट वाटत आहे, पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल ना हे तुम्हाला एकदम सोपं वाटेल. मला याच्यात काहीच आवड वाटण्यासारखं वाटत नाहीये. मग पोरं म्हणतील की सर सध्या ब्रँचेस किती आहेत? किती? हा तिघाला लावता येतो का? ऐका बरं, आता ब्रँचेस किती आहेत? 3 ना. हा रूल 3 रजिस्टरला पण लावता येतो, पण त्यासाठी प्रॅक्टिस लागते. मी तुम्हाला 1-2 नीट आणि JEE असे न्यूमरिकल घेऊन दाखवेल ज्याच्यामध्ये मी CDR 3 ब्रँचेसला लावेल आणि VDR पण 3 ब्रँचेसला लावेल. अंडरस्टँड? समजलं? सांगा CDR आणि VDRचा फायदा काय?